हॅलो फ्रेंड्स, तर के आरी वर्क या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. तर आज आहे आपला फ्री ऑनलाईन आरी वर्कचा चौथा दिवस. तर पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस झालेला आहे आणि आपण या 3 दिवसामध्ये शिकलेलो आहोत. मटेरियल्स बद्दल पण थोडीशी माहिती आपण घेतलेलीच आहे. तसेच त्यानंतर स्टँड कसं फिट करायचं, स्टँडचे जे 4 पाय आहेत ते कसे जॉईन करायचे, तसेच त्यानंतर आरी रिंग ही कशी फिक्स करायची आहे कॉटनला, तसेच आरी रिंग खराब होऊ नये, तसेच आपला ब्लाउज पीस हा आरी रिंग मध्ये फिक्स केल्यानंतर खराब होऊ नये, फाटू नये यासाठी काय करायचे आहे ते पण आपण पाहिलेले आहे. तर आज आपण पाहणार आहोत मटेरियल बद्दल थोडीशी माहिती. तर मटेरियलचे नाव तर तुम्हाला कुठेही मिळतील, कोणीही सांगेल. पण कोणत्या मटेरियलला कोणते नाव आहे हे तुम्हाला कसे कळणार आहे? तर त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. खास करून जे नवीन आहेत, जे नवीन आरी वर्क शिकत आहेत, ज्यांना आरी वर्क बद्दल कुठलीच माहिती नाही, कोणत्या मटेरियल्सला काय म्हणतात, मटेरियल्स अजून पाहिलेले देखील नाहीत, नाव देखील माहिती नाहीत, त्यांच्यासाठी खास हा स्पेशल व्हिडिओ आहे. तर कोणत्या मटेरियलला काय नाव आहे हे तर आपण पाहूयाच. तर मग मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर जर तुम्हाला नक्षी जरदोशी पाहिजे असेल आणि जर समोरच्याने जर तुम्हाला साधी जरदोशी दिली, नक्षी जरदोशी म्हणूनच, तर हे तुम्हाला कळणार नाही. कारण की तुम्हाला माहिती नाही की नक्षी जरदोशी कशी आहे आणि साधी जरदोशी कशी आहे. कारण की जरदोशीमध्ये पण भरपूर असे प्रकार आपण पाहणारच आहोत. ते तुम्हाला समजेलच की 4 प्रकारच्या जरदोशी आहेत. कारण की तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्ही ती जी दिली ती घरी घेऊन येणारच आहात. पण आपल्याला जर माहिती असेल नक्षी जरदोशी कोणती आहे आणि साधी जरदोशी कोणती आहे, तर आपण लगेच त्यांना बोलू शकतो की ही साधी जरदोशी आहे, मला तर नक्षी जरदोशी पाहिजे आहे. तर आपण व्यवस्थितपणे पाहणारच आहोत की कुठल्या मटेरियल्सला कोणकोणते नाव आहेत आणि त्यांचे प्रकार पण पाहणार आहोत. आणि अनेक टाइप्स पण आहेत त्यामध्ये. चला तर मग पाहूया. आरी रिंग स्टँड, कॉटन ब्लाउज पीस, ट्यूलिपच्या निडल ह्या जर पाहिजे नसतील तुम्हाला, तर तुम्ही ह्या आयरनच्या पण घेऊ शकता. ह्या 3 घेतल्यात तरी पण चालतील. जरी थ्रेड, तर जरी थ्रेड मध्ये पण प्रकार आहेत, जसे की सिल्वर जरी थ्रेड, कॉपर जरी थ्रेड, नायलॉनचा थ्रेड हा पण आपल्याला लागणार आहे. तसेच मशीनचा थ्रेड पण आपल्याला लागणारच आहे. हे आहे एम्ब्रॉयडरी थ्रेड किंवा यालाच आपण सिल्क थ्रेड म्हणू. हे आहे डॉली थ्रेड. तसेच आपल्याला मार्क करण्यासाठी लागणार आहे ग्लास पेन्सिल. ही खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे फॅब्रिक ग्लू, ज्याने आपण स्टोन चिपकवणार आहोत. त्यानंतर मार्किंगसाठी आपल्याला स्केल लागणार आहे. तसेच ब्लाउज मेजरमेंटसाठी मशीनचा टेप पण लागणार आहे. तसेच फिटिंग स्टोन, ही आहे लक्ष्मी कॉइन्स. हे आहेत सिक्वेन्स. सिक्वेन्स मध्ये पण भरपूर प्रकार आहेत. हे आहेत कुंदन. कुंदन मध्ये पण वेगवेगळे प्रकार पण आहेत आणि कलर्स पण आहेत. स्टोन चेन, राउंड टिकली, पिंक लटकन बीड्स, व्हाइट लटकन बीड्स, ब्लू लव्हेंडर लटकन बीड्स, ड्रॉप क्रिस्टल, राउंड क्रिस्टल, कटर, यश फिटिंग स्टोन, डल गोल्ड शेड बीड्स आणि ए स्टार शुगर बीड्स.
हे खूप महत्वाचे आहे, हे खूप जास्त लागणार आहे आपल्याला वर्कमध्ये. जरदोशी, तर ही साधी जरदोशी आहे. आपण पाहूया पुढे. ही कॉपर जरदोशी आहे. त्यानंतर सिल्वर जरदोशी आणि एक राहिलेला आहे प्रकार, तो आहे नक्षी जरदोशी. हे आहेत कट बीड्स, हे आहेत सिल्वर कट बीड्स आणि हे आहेत कलरचे कट बीड्स. वेगवेगळे कलर पण अवेलेबल आहेत. लटकन पाईप, पाईप बीड्स, त्यालाच गहू मणी किंवा वेट बीड्स म्हणतात. ड्रॉप लटकन बीड्स 9 नंबर, राईस बीड्स, हे तांदळाच्या आकारासारखे आहेत म्हणून याला राईस बीड्स बोलतात. टॅबलेट बीड्स, प्लास्टिक हाफ बीड्स, मोती वेट बीड्स, हे सेम गव्हासारखे आहेत आणि पांढऱ्या कलरचे आहेत. 3 नंबर प्लास्टिक बीड्स, बॉल चेन, 4 नंबर प्लास्टिक बीड्स, मोती. मोतीमध्ये पण वेगवेगळ्या साईज आहेत. तुम्ही पाहू शकता इथं दिलेलं आहे 10 mm, 8 mm, 6 mm आणि सगळ्यात छोटी साईज जी आहे ती 4 mm. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. ओके, तोपर्यंत बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.